ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर अन्नपूर्णा बाय कविता नेहरे. आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी. ही जी पोळी भाकरी आणि डब्यासोबत एकदम परफेक्ट आहे. यासाठी लागणारे साहित्य: भेंडी 250 ग्रॅम, तेल, मोहरी, जिरे, हिंग आणि मसाल्यासाठी लागणारे साहित्य: शेंगदाणे, भाजलेले बेसन पीठ, हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि गोडा मसाला, मीठ चवीनुसार. सर्वात प्रथम या भेंड्या मी धुवून घेतल्या होत्या कोवळ्या अशा आणि सुकवून ठेवल्या होत्या आणि त्याला असं छान असं मीडियम साईजचे कट द्यायचे आणि मधून एक स्लाइस मारायची आणि सगळ्या भेंड्या अशा कट करून घ्यायच्या. या सगळ्या भेंड्या छान अशा कापून घ्यायच्या. मसाल्यासाठी तयारी करूया. सर्वात प्रथम एक पॅन गरम करूया. गरम झाले तर शेंगदाणे आपण छान असे भाजून घेऊया. त्याचं छान एक चव येते, क्रंचीनेस येतो. ही भेंडी करताना कधीही ओलसर नको. भेंडी धुतल्यावर किमान 10 ते 15 मिनिटं पसरवून ठेवा. पूर्ण कोरडी असेल तरच भेंडी चिटकत नाही. शेंगदाणे भाजून झाले आहे आपले. ती छान अशी बाजूला थंड होण्यासाठी ठेवूया. तर चला सुरुवात करूया भेंडी मसाला बनवण्यासाठी. यासाठी लागणारे साहित्य: स्वच्छ धुवून घेतलेला सुकवून घेतलेला भेंडी आणि त्याला कट मारून घेतलाय कापून छान असा. भाजलेले बेसन पीठ, शेंगदाण्याचे कूट, कांदा, जिरे, लाल तिखट, व्हाईट तीळ, ठेचलेला लसूण, हळद आणि कोथिंबीर. तर चला आता सुरुवात करूया आपण मसाला बनवण्यासाठी. सर्वात प्रथम आपण शेंगदाण्याचं कूट घेऊया. या मी 250 ग्रॅम भेंडी घेतली आहे. 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, त्यामध्ये ॲड करूया चण्याचं पीठ. हे पीठ मी भाजून घेतलं होतं. 2 ते 3 चमचे. मसाला बाइंडिंगसाठी छान लागतं आणि टेस्टलाही छान लागतं. हळद, लाल तिखट, जिरे, व्हाईट तीळ, बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर आणि ठेचून घेतलेला लसूण. आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. आणि छान असं मिक्स करूया. तेल टाकूया थोडंसं, 1 ते 1.5 चमचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. हा मसाला तुम्ही भेंडी मसाल्यामध्येही टाकू शकतात, तुम्ही टोमॅटोमध्येही टाकू शकतात, तुम्ही इतर भाज्याही त्यांनाही वापरू शकतात. खूप छान टेस्ट येते. बनवून ठेवलं तर अगदी हप्ताभर टिकतो. हा खराब होत नाही. वर्किंग वुमन असाल तर तुम्ही करून ठेवू शकतात. छान लागतो. बटाट्याची भाजी ते अगदी छान लागतो. स्टफिंगसाठी हा मसाला कुठल्या ह्याच्यात वांगी छान लागतात ह्या मसाल्यामध्ये. नक्की ट्राय करून बघा. छान असा मसाला एक भेंडीमध्ये असं भरून घ्यायचा. आणि ह्या मसाल्यामध्ये वांगी खूप छान लागतात. बाकीच्या भाज्यांमध्ये तुम्ही स्टफिंग अगर करत असाल तर त्याच्यामध्ये शिमला मिरचीमध्ये पण छान लागेल. तर नक्की ट्राय करून बघा. एक मसाला आणि अनेक भाज्या तुम्ही एका मसाल्यामध्ये बनवू शकतात. चवीलाही अप्रतिम लागतात. तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, भेंडी कापताना सुरी म्हणजे चाकू 2 ते 3 वेळा पुसत राहा. यामुळे चिकटपणा येत नाही. आपला मसाला भरून झाला आहे भेंडीमध्ये. तर एका कढाईमध्ये आपण तेल गरम करूया. त्यात मोहरी ॲड करूया. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरे ॲड करूया. जिरे ॲड केले, ते तडतडले की त्याच्यामध्ये आपण हिंग ॲड करूया आणि कढीपत्ता ॲड करून छान असं फोडणी देऊया. ठेचलेलं लसूण टाकूया. एक छान अरोमा येतो. टेस्टलाही छान लागते. आणि मी नेहमी बोलते कुठलीही भाजी बनवून त्याची फोडणी बेस असतो. खूप छान टेस्ट लागते अगर चांगली फोडणी बसली तर. छान असा सोनेरी रंग होईपर्यंत लसूण भाजून घ्यायचा आहे.
आणि गॅस लो फ्लेमवरच ठेवा, कारण मसाला जळायला नाही पाहिजे. छान असा आपला लसूण परतून झाला आहे, छान असा. आता यामध्ये आपण टाकणार थोडासा कांदा, तोही छान परतून घ्यायचा. छान अशी फोडणी बसली की घरभर एकदम सुगंध दरवळतो. तिथूनच भाजीचं टेम्पटिंग सुरू होतो. लाल तिखट ॲड करूया, हळद ॲड केली आणि छान असं परतून घ्यायचं, मिक्स करून घेऊया. चवीप्रमाणे थोडंसं मीठ, आपण मसाल्यातही मीठ टाकलं होतं, तर मीठ अगदी लक्ष देऊन टाका. आणि त्यामध्येही आपण भेंडी ॲड करूया. मध्यम आचेवर झाकण न ठेवता भेंडी परता. भेंडी थोडीशी मऊ आणि खरपूस झाली की सर्व कोरडे मसाले एकत्र करून हलक्या हाताने मिक्स करा. दोन ते 3 मिनिटात मसाला भेंडी छान तयार होते. कोरडी कुरकुरीत मसाला भेंडी तयार आहे. आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची टिप सांगते. भेंडी कापण्याआधी 10 मिनिटे उघडी ठेवा. स्वच्छ धुवून एका कपड्यावर ठेवा. छान गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर ॲड करूया. चाकू मध्ये मध्ये पुसत राहा, जेणेकरून चिकटपणा राहत नाही. मीठ आणि आमचूर पावडर शक्यतो शेवटीच घालायचा. ह्या भेंडीमध्ये आपल्याला अगोदर टाका, पण बाकीची भेंडी करताना नेहमी लक्षात ठेवा शेवटीच घाला, कारण त्याचा चिकटपणा राहतो. ही आपली गरमागरम मसाला भेंडी पोळी भाकरी किंवा वरण भातासोबत एकदम छान लागते. तर फ्रेंड्स, तुमची भेंडी चिकटते का कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अन्नपूर्णा बाय कविता नेहरे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नेहमी मी सांगते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत घरगुती सामग्रीमधल्या रेसिपी. तर नक्की माझी रेसिपी बघा, स्टेप चुकवू नका, तर तुमची कुठलीच रेसिपी फसणार नाही. तर पुन्हा भेटूया अशाच सोप्या घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, घरचं जेवण बनवत राहा, खुश राहा. भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.